तर जळगावच्या मुक्ताईनगरात चक्क केंद्रीय मंत्री आणि पोलीस यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं दिसून आलं। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे आणि पोलीस यांच्यामध्ये वाद झाला। मतदान केंद्रावरती असलेल्या पोलिसांवरतीच रक्षा खडसे संतापल्या। भाजपच्या उमेदवाराला केंद्रावरती पोलिसांनी अडवल्यामुळे हा संताप व्यक्त त्यांनी केला आणि त्यामुळे शहरात काही काळ गोंधळाचं वातावरण दिसून आलं। बघा हे चुकीचं काम मला लक्षात आलं। मी अधिकाऱ्यांना घेऊन आली, इथे सांगितलं की आतमध्ये कोणी थांबणार नाही, शिवाय बूथ जो एजंट असेल तोच थांबेल किंवा उमेदवार प्रतिनिधी जाऊ शकतो। पण आता जो काही तुम्ही पण प्रकार बघितला की कशा पद्धतीने इथे दादागिरी केल्या जात आहे, अधिकाऱ्यांवर तिथे ओरडलं जात आहे, चुकीचं आहे। थांबवणं आमचं काम आहे। या संदर्भात काही तक्रार वगैरे केली नाही का तुम्ही? तक्रार आता मी जस्ट एसपीशी बोललेलीच आहे या संदर्भात। कोण करताय, काय सांगाल ताई? आता तुम्हीच तर बघितलं कोण आहे तिथे। ज्यांनी बोगस मतदान केलं ते गुंडागिरी आहे की त्याच्या विरुद्ध आवाज उठवणे गुंडागिरी आहे? पहिले कन्सेप्ट त्यांचे अर्धे कन्सेप्ट क्लिअर नसता। पहिला कन्सेप्ट समजून घ्या की जे आता बोगस वोटरमध्ये घातले त्यांनी ETS कॉलेजच्या या त्या कॉलेजमध्ये शिकणारे मलकापूरचे आजूबाजूच्या खेड्यातल्या मुलांना इथे बोलून शहरातल्या मुलांना बोलून त्यांचे वोटर ID बनवले आणि त्यांना इथे मतदानासाठी बोलवलं। हे गुंडागिरी आहे की त्याच्या विरुद्ध आवाज उठवणे सनदशीर मार्गाने हे गुंडागिरी आहे?